नमस्कार मित्रमैत्रिणींनो. पुणे कोर्टामध्ये राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये एक केस सुरू होती. या केसमध्ये राहुल गांधी यांच्या विरोधातले जे पुरावे होते, जे त्यांचे जुने व्हिडिओ होते, ते दाखवायचे होते म्हणून ते एक सीडीमध्ये हे सगळे पुरावे टाकून आणले होते. तेव्हा एक खूप मोठा ट्विस्ट आला. घडलं असं की ती जी सीडी त्यांनी आणलेली होती, सीलबंद सीडी होती आणि त्या ठिकाणी सगळे जज होते, वकील होते, राहुल गांधीकडचे वकील होते, विरोधी पक्षातलेही वकील होते आणि यांच्यासमोर जेव्हा पुरावा म्हणून ती सीडी टाकली आणि लावली, तेव्हा ती सीडी ब्लँक निघाली. या सीडीमध्ये काहीच निघालं नाही आणि त्यामुळे सगळीकडे आता बातम्या येत आहेत की ही सीडी ब्लँक निघाली. खूप मोठा ट्विस्ट आला. तर ही केस काय होती थोडक्यात समजून घेऊया आणि हे काय चालू आहे सध्या. तर राहुल गांधी यांना वेगवेगळ्या केसमध्ये अडकवण्याचे प्रयत्न हे कायम होत आलेले आहेत. आता एखाद्या व्यक्तीने खरोखर जर चूक केली असेल तर त्यांच्या विरोधामध्ये खरंच कोर्टामध्ये केस दाखल व्हायलाच पाहिजे. परंतु या ठिकाणी राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये एका भाषणावरून त्यांनी मानहानीची केस दाखल केलेली होती. राहुल गांधी हे मागच्या वर्षी जेव्हा लंडनला गेले होते त्या ठिकाणी एका ठिकाणी भाषण करत असताना, इंटरव्ह्यू देत असताना एक त्यांनी सावरकरांचा काहीतरी किस्सा सांगितला. हा किस्सा सांगितला त्याच्यावरून इकडचे जे काही आहे ते सावरकरांचे नातू, सावरकर प्रेमी म्हणण्यापेक्षा सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी त्यांच्या विरोधामध्ये केस दाखल केली. का तर म्हणे की आमच्या आजोबांचा झालाय अपमान, हे अपमानजनक काहीतरी बोलले म्हणून. आता म्हणजे सावरकरांचं जे काही आहे हे आपल्याला माहिती आहे की गेल्या 5-6 वर्षामध्ये सावरकरांबद्दलचे सत्य बरेच बाहेर पडत आहे. त्या काळामध्ये लिहिलेले ओरिजिनल लिखाण, त्यांचे मित्रांनी लिहिलेले लिखाण, त्यांचं स्वतःचं लिखाण, त्यांच्या बायकोचं लिखाण, त्यांचं आत्मचरित्र हे जेव्हा बाहेर आलं, लोक त्याच्यावर अभ्यास करायला लागले आणि ते ओरिजिनल सगळे डॉक्युमेंट्स जेव्हा बाहेर येत आहेत तेव्हा अनेक त्यांच्याबद्दलच्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे की त्या उघड होत आहेत. त्यांनी इंग्रजांना किती वेळा सॉरी म्हटलं याच्या गोष्टी बाहेर आलेल्या आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र संभाजी महाराज यांना ते काय नाकर्ता पुत्र मिळाला शिवाजी महाराजांना, किंवा त्यांना कसा वेगवेगळा नाद होता वगैरे त्यांनी लिहून ठेवलेलं आहे आणि हे आहे त्यांच्या लिखाणामध्ये, ते सापडतं ऑनलाईनसुद्धा, ते अवेलेबल आहे. अशा अनेक गोष्टी त्यांच्या बाहेर येत आहे आणि त्यामुळे मग जे आहे ते खरंच जेव्हा काही गोष्टी खऱ्या कळतात आणि त्याचे एव्हिडन्स मिळतात तेव्हा लोकही तसं काय म्हणे हे करतात. तर आता हे कोर्टामध्ये जे काय झालेलं होतं याच्यावरून आता हे जे कोर्ट होतं पुण्याचं MPMLA कोर्ट आहे, या कोर्टामध्ये केस सुरू होती. मागच्या वेळेला लोकसभेच्या इलेक्शनपासूनच ही केस सुरू होती आणि तेव्हासुद्धा ही केस दाखल केली आणि मग ते म्हणले की हे सावरकरांच्या विरोधात असं असं बोलले. मग राहुल गांधी यांचे वकील यांनी राहुल गांधी बोलले हे कसं बरोबर आहे हे दाखवलं. त्यावेळेला तर असे झालं होतं की राहुल गांधी स्वतःहून म्हणले कोर्टाला की एक काम करूया, आपण सावरकरांच्या कॉन्ट्रीब्युशनबद्दल कोर्टासमोर आपण सगळे पुरावे आपण दाखल करूया की सावरकर नेमकं काय आहे, सत्य, सावरकरांचं सत्य आपण कोर्टाच्या समोर आणूया, जर का तुम्हाला इतकंच प्रॉब्लेम असेल माझ्या बोलण्याचा. तर विचार करा, राहुल गांधी यांचं हे मानायला पाहिजे होतं की नाही कोर्टाने. आणि त्यांचे नातू असलेले सात्यकी सावरकर, त्यांना जर खरंच इतका विश्वास असेल की येस आमचे आजोबा यांनी कधीच असा कुठलाही अपमान केला नाही, आमच्या आजोबांनी कधीच हे जे काही आहे द्वेषाचं काहीही बोललेले नाही आहे, आमच्या आजोबांनी इंग्रजांच्या बाजूने काही बोललेलं नाही आहे, हे जर त्यांना खरंच इतकं हे असतं तर त्यांनी म्हटलंच तर हां चला दाखवूया, आपण सगळे पुरावे आणूया, तेव्हाचे पेपरचे कटिंग आणूया. पण नाही, ते काय म्हणले, त्यांनी म्हटले की नाही हे याची काय गरज आहे, आपल्याला हे काही करायचं नाही आहे. मग ते झालं. ते झाल्याच्या नंतर आता आज तारीख होती आणि आज नेमकं तारीख असताना काय झालं तर ते जे भाषण आणलं होतं त्यांनी ते भाषण प्ले व्हायलाच तयार नाही. आता ही जेव्हा बातमी आली, ही तुम्हाला जी इथे शेजारी दिसत आहे त्याच्यावर लोकांच्या प्रतिक्रिया आल्या. जाको राखे साईया ता काय ते म्हणतात ना की ज्याला साई रक्षण करतो त्याला कोणीच थांबवू शकत नाही, किंवा काही लोक असं म्हणतात की ते निर्दोष आहे त्यामुळे काय म्हणून नियतीसुद्धा त्यांच्यासोबत आहे. काही लोक म्हणत आहेत की ते सत्याच्या सोबत आहे आणि म्हणून त्यांच्यासोबत देव आहे. अशा लोकांच्या कमेंट्स आहेत. आता ह्या काय कमेंटच आहेत. आता या अशा गोष्टी कोर्टात नसतात टिकत, कोर्टामध्ये एव्हिडन्स आणि या गोष्टी चालतात. मग आता मला सांगा, सीलबंद ती सीडी होती
सील फोडलं गेलं, मग ही सीलबंद सीडी गायब कशी काय होते? किंवा मग असं असेल की या सीडीमधले व्हिडिओ दाखवून खरंच तो गुन्हा जो आहे तो तो सिद्धच नसती झाली गोष्ट, आणि त्यामुळे राहुल गांधी उलट त्यांच्यावर केस करू शकले असते की तुम्ही माझ्यावर केस केलेली आहे कारण नसताना आणि मी काही चुकीचं बोललेलं नसताना, त्याच्यामुळे तुम्हीच मला नुकसान भरपाई द्या. हे कोर्टातच प्रूव्ह झालं असतं. हे असं होऊ नये म्हणून असं काही झालंय का, असं लोक बोलत आहेत. अर्थात कोर्टामध्ये म्हणतात की सावरकरांच्या बाजूचे जे वकील होते त्यांनी म्हणलं की एक काम करूया, यूट्यूबवर लिंक आहे, यूट्यूबवर तो व्हिडिओ अवेलेबल आहे, तोच व्हिडिओ आम्ही दाखवतो तुम्हाला. तेव्हा राहुल गांधी यांच्या वकिलांनी असं म्हटलं की असं यूट्यूबवरचा कोणताही व्हिडिओ उचलून कोर्टामध्ये पेश करणं हे काय आपल्या कायद्याला धरून नाही आहे. आपल्याकडे इंडियन एव्हिडन्स ॲक्ट आहे, त्याच्यानुसार कोणतेही जेव्हा पुरावे आणले जातात ते ऑथेंटिकेट केले जातात. ज्या कोणी त्याचं हे दिलेलं आहे ते खरंच ऑथेंटिक आहे का, ते जनरेटेड आहे, AI जनरेटेड आहे किंवा व्हॉट एव्हर. तर यूट्यूबला किती कुठल्या कुठल्या यांनी लिंक दिल्या असत्या, असं नाही देता येत. तो एक पुरावा असतो, त्याला ऑथेंटिकेट केलेला असतं आणि मग तो दाखवता येतो. पण मग हे असं सगळं झालं. आता मे बी पुढची तारीख येईल आणि मग पुढे याच्यावर जे काय आहे ते होईल. परंतु लोक असं म्हणत आहेत की या कोर्टाच्या समोर आपल्या इतक्या केसेस पेंडिंग आहेत, हजारो केसेस प्रत्येक कोर्टासमोर पेंडिंग आहे, सामान्य जनतेच्या आयुष्याशी संबंधित केसेस आहेत, आणि हे काय वेगळ्याच कुठल्या तरी विषयावरून कोर्टात हे लोक जात आहेत. सावरकरांचा एक जो किस्सा राहुल गांधी यांनी लंडनमध्ये सांगितला की ते त्यांच्या मित्रांच्या सोबत काहीतरी करत होते आणि मग ते कोणाला तरी त्यांनी जाऊन टीज केलं आणि मग सगळे हसायला लागले, आणि मग त्याच्यातनं दिसतं की हे टीझिंगमधनं हसू येतं आहे, किंवा जर काय एका व्यक्तीला मारायचं तर एका व्यक्तीला जाऊन न भिडता असं काहीतरी केलं. अशी एक जी काय असेल ते आता तुम्ही तिथे जाऊन बघा, कारण की तो मॅटर कोर्टातला आहे, त्याच्यामुळे त्याच्याविषयी आपण फारसं काही बोलू शकत नाही. परंतु येस, ह्या सगळ्या गोष्टी आहे. आणि किती भयंकर आहे म्हणजे असं कोर्टरूम ड्रामा तुम्ही पाहिलेला असतो, अनेकांनी टी व्हीमध्ये पिक्चरमध्ये पाहिलेलं असतं की असं काहीतरी घडलं आणि म्हणजे काहीतरी बाबा आता केस दाखल होणार आणि नाही त्याच्या पुरावे दाखल होणार आणि पुरावे बघून मग कळणार की हां हां हीच व्यक्ती दोषी आहे, आणि अशा मोमेंटला एकदम ती सीडी ब्लँक. काय असेल याच्यामागे, तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून मला नक्की सांगा. सावरकरांबद्दलच्या तुमच्या काय गोष्टी तुम्ही वाचलेल्या आहेत तेही सांगा. हे तुम्हाला इथे पुस्तक दिसत असेल, काला पानी और उसके बाद म्हणून, ते सुद्धा वाचून बघा. अनेक गोष्टी ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहे, खऱ्या गोष्टी लिहिलेल्या आहे. तर असा खरा इतिहास सगळ्यांबद्दलचाच सगळ्यांना कळू दे, तेव्हाच आपण देश म्हणून पुढे जाऊ. आणि मला असं वाटतं की या गोष्टीवरून कोर्टाचा तरी वेळ घेऊ नये. बाकी लोकांनी आपल्या चौकात बसून काय गप्पा मारायच्या त्या माराव्या. तुमच्याबद्दल तुमच्या या सगळ्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला शेअर करा, तुम्ही ह्या व्हिडिओला शेअर करा, फॉलो करा. अनेक खऱ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचतच नाही. मला किती लोकांचे कमेंट येतात की अरे तुमच्यामुळे मला हे कळायला लागलं, आणि तुमचं चॅनल पण आम्हाला खूप उशिरा कळलं, कारण त्यांच्यापर्यंत माझे व्हिडिओ कोणी शेअर नसेल केले. मला पण शेअर करायला खूप म्हणजे काय म्हणून लिमिटेशन्स असतात. तर तुम्हाला जितकं शक्य असेल, मला असं वाटतं की फक्त मीच नाही, असे काम करणाऱ्या अनेकांबद्दल आपण जे आहे ते निदान या गोष्टी शेअर केल्या पाहिजे. थांबते. थँक्यू सो मच.